मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवन प्रमाण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून ए टू झेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जीवन प्रमाण सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला, म्हणजे आपण जिवंत असल्याचे प्रमाणपत्र. त्यालाच आपण हयातीचा दाखला, त्याचप्रमाणे पेन्शन धारकाचे प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी संबोधून त्याला आपण जीवन प्रमाण सर्टिफिकेट जनरली ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्याच्या आतमध्ये हे जीवन प्रमाण सर्टिफिकेट काढणे आवश्यक असते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी सुद्धा तुम्ही काढू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जनरली पेन्शनधारक हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये काढत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहणार असून तुम्हाला लाईफ सर्टिफिकेट काढण्यात काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. सो मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे जीवन प्रमाण. जीवन प्रमाण या ठिकाणी तुम्हाला सर्च करून ते इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मी या ठिकाणी पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे. जर का तुमच्या फोनमध्ये अगोदर इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट वगैरे तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जीवन प्रमाण काढण्यात काही अडचण येणार नाही. मित्रांनो, ॲप्स ओपन झाल्यावर तुम्हाला सर्वप्रथम ऑपरेटर आय डी या ठिकाणी तयार करून घ्यायचा असतो. ज्याप्रमाणे आपण साईडवर ऑपरेटर आय डी बनवतो त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एक ऑपरेटर आय डी बनवून घ्यायचा असतो. ऑपरेटर आय डी बनवताना तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर आणि जीमेल आय डी. या ठिकाणी तिन्ही गोष्टी तुम्हाला टाकल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एकदम साधी आणि सिंपल प्रोसेस आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुमच्याकडे थंब मशीन नसेल, फॉर एक्झाम्पल मंत्रा, मॅक्रो वगैरे ते जे थंब मशीनचे प्रकार आहेत ते जर नसेल तुमच्याकडे, तर या ठिकाणी तुम्ही एकदम साध्या आणि सिंपल प्रोसेसने हे जीवन प्रमाण कस्टमरचे किंवा स्वतःचे काढू शकता. या ठिकाणी तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. थंबपेक्षा आधार फेस ऑथेंटिकेशन एकदम बेस्ट आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही या ठिकाणी बिना थंब मशीनच्या सहाय्याने जीवन प्रमाण काढू शकता. सो मित्रांनो, मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे वरची पूर्ण माहिती भरलेली असून फॉर एक्झाम्पल आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि जीमेल आय डी ह्या तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP आला असेल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. हा OTP तुम्हाला सबमिट केल्यावर या ठिकाणी थोडंसं लोड वगैरे घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला समोर आहे ऑपरेटरचे नाव, जे तुमचे ऑपरेटरचे नाव असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की हे प्रोसेस फक्त ऑपरेटरची आहे. त्यानंतर समोर तुम्हाला पेन्शनरचे डिटेल भरायची आहे. या ठिकाणी ऑपरेटरचे नाव टाकल्यावर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे, आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे आणि अशा प्रकारे तुमचं ऑपरेटर आय डी या ठिकाणी बनलेला आहे. आता तुम्हाला समोरली प्रोसेस आहे की पेन्शन धारकाचे डिटेल तुम्हाला भरायची आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फक्त पेन्शन धारकाचीच माहिती भरायची आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त ऑपरेटर आय डी एकदाच बनवायचा असतो. या ठिकाणी समोरची प्रोसेस आहे की आता पेन्शन धारकाची. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पेन्शन धारकाचे आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर पेन्शन धारकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पेन्शन धारकाचा जीमेल आय डी टाकायचा आहे. ह्या तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यांच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे वरची माहिती भरल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर जो नंबर तुम्ही यूज केलेला असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो, OTP आलेला असून सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पेन्शन धारकाची डिटेल तुम्हाला पूर्ण दिसणार आहे. पेन्शन धारकाचे नाव, त्याचप्रमाणे सर्व्हिस, बँक इत्यादी. यामध्ये तुम्हाला काहीही करेक्शन करायचं नाही. जर का जुना पेन्शन धारक असेल तर, जर का नवीन पेन्शन धारक असेल त्याचा व्हिडिओ तुम्हाला अलग एक बनवून मिळणार आहे, जर का काही अडचण असेल तर. जर का हा पेन्शनधारक जुना असेल, तुम्हाला यामध्ये काही छळछाळ करायचं नाही. आणि जे एक्समॅन वगैरे असेल त्यांचं चेक करून घ्यायचं असेल की त्यांचं स्पर्शमध्ये आहे का तर केलेलं. त्यानंतर अशा प्रकारची पूर्ण डिटेल तुम्हाला
दिसल्यावर जर का तुम्हाला भरून घ्यायचे असेल तुम्ही भरू शकता. प्रत्येक ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी अलग अलग ऑप्शन दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आणि माझ्या या केसमध्ये हा पेन्शनधारक जुना असून मला या या ठिकाणी काहीही करेक्शन वगैरे करायचे नाही. तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला क्लिक करून तुम्ही चेक करू शकता किंवा नवीन माहितीसुद्धा भरू शकता. त्यानंतर खालच्या दोन्ही ऑप्शनवर तुम्हाला नो ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. दोन्ही नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा त्याची डिटेल या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे. यामध्ये काही अडचण असेल तुम्ही बॅक घेऊ शकता आणि काही जर का अडचण नसेल तर तुम्ही सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. दोन्ही चेकबॉक्सला क्लिक केल्यावर सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा मेसेज येत असेल तर या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्कॅनिंगचं या ठिकाणी ऑप्शन आहे. आता या ठिकाणी स्कॅनिंग कोणाचा चेहरा करायचा आहे, ज्यांचा पेन्शनधारकाचा असेल तो फेस या ठिकाणी तुम्ही स्कॅन करू शकता. या ठिकाणी स्कॅन करण्यासाठी दोन्ही प्रकारचे कॅमेरे उपलब्ध आहेत. एक आहे बॅक कॅमेरा आणि एक आहे फ्रंट कॅमेरा. तुम्ही दोन्हीही कॅमेऱ्याचा यूज करून लाईव्ह फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे कस्टमरचं. जर का या ठिकाणी फेस व्हेरीफाय होत नसेल तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ट्राय करायचा आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी आधार किंवा फेस व्हेरीफाय होऊन जाणार आहे. त्यांना या ठिकाणी डोळे थोडेसे मिसमिस करायचे आहेत तेव्हाच या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन किंवा फेस व्हेरीफाय होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी फेस व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला एक पेन्शन ID मिळाला असेल. त्यानंतर PPO नंबर या ठिकाणी शो करून ठेवायचा आहे. त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. जर का तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड कसे करून घ्यायचे असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. या पेन्शन नंबरवरून तुम्ही आपले सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पेन्शनधारकाच्या साईटवर जायचं आहे. पेन्शन जीवन प्रमाण सर्टिफिकेट डाउनलोड या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो पेन्शन हा जो नंबर मिळाला आहे तो नंबर या ठिकाणी टाकून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP सबमिट करून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मग तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पूर्ण डिटेल पाहिलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे हे माहीत करून घ्यायचं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा एक छोटासा व्हिडिओ लगेच तुम्हाला बनवण्यात येणार आहे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.